क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी सुरू ठेवण्याचे हायवे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मराठा आंदोलकांना जुन्या घाटातून वळवण्यात आलेला आहे। मात्र पुण्याकडे जाणारी ही लेन पाहतोय आपण एक्सप्रेस हायवेची आणि त्यावरती काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दृश्य चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुण्याजवळचा जो उर्से टोल नाका आहे एक्सप्रेस हायवेचा, तिथपासून ही वाहतुकीची कोंडी सुरू झालेली आहे आणि काही किलोमीटर पर्यंत ही वाहनांची रांग एक्सप्रेस हायवेकडे पुण्याच्या दिशेने जी लेन जाते त्यावरती पाहायला मिळते। उर्से टोल नाक्याच्या पुढे मात्र वाहतूक कोंडी नाहीये किंवा ट्रॅफिक जाम झालेलं नाहीये एक्सप्रेस वे वरती। मात्र उर्से टोल नाक्यापासून लोणावळ्याच्या दिशेने ही सगळी वाहतूक कोंडी पुण्याच्या लेनवरती आहे। आपण मुंबईकडे जाणारी जर लेन पाहिली, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी जी लेन आहे एक्सप्रेस हायवेची ती मात्र रिकामी आहे। त्यावरती वाहतूक सुरळीत आहे, वाहतुकीला कुठलाही अडथळा नाहीये। अगदी सुरळीत वाहनं या ठिकाणावरून धावताना आपल्याला दिसतायत। मात्र दुसरीकडे पुण्याकडे जाणारी लेन उर्से टोल नाक्यापासून वाहतूक कोंडी झालेली या लेनमध्ये पाहायला मिळते आणि काही किलोमीटर पर्यंत ही वाहतुकीची कोंडी या लेनवरती आहे। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जुना मुंबई पुणे हायवे आहे, तिकडची वाहतूक जी आहे ती एक्सप्रेस वेला वळवल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याची शक्यता आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, एक्सप्रेस वे पुणे। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून जाण्यासाठी मराठा आंदोलक आग्रही आहेत, तर अंडा पॉइंट या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले। मराठा बांधवांनी रस्त्यावर बसून आंदोलन या ठिकाणी सुरू केले। दरम्यान सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। आरक्षण आमच्या हक्कात।